काय बांद्राच्या पोळ्याला दिसून राहिलो ना. थांबा ना जरा, इतकी काय गडबड करायला लागते गावात का आपल्या का काय पूजापाती का गेल्याबरोबर स्वागत आहे आपलं. मग जरासा अंधार पडू द्या, 7:30 वाजले, 9 वाजता जाऊ बापू. मग सरे जण पाहतील तर हे काय आले म्हणून काय तोंडे करू, मग काय तर बोलून राहिला. हो ना, पण आता ही एवढी मोठी जांभळ सुजेल आहे आपले, मग हे एखादा मन कमी होईल कशी. घरी गेल्यावर तर दिसनच का नाही. 8 नाही 9 नाही 10 वाजता गेलो तरी ते दिसणार आहेच ना. हो ना, पण जर असं उशिरा असलं म्हणजे कसं जास्त अशी चर्चा वट्यावर लोक नसते. तर घरी गेलं घरच्या बायाला सांगायचं बरोबर गांधील माशी डसली बा. मोह झाडाला गेलो त्याच्यानं काय झालं, माशाचं पोहे उठलं आणि त्याच्यानं आमच्या तोंडाला तर डसल्या बा. असं तसं हाताले पायाले जिथं जिथं सुजलाय तिथं. हो द्या का शिवला, ते बरोबर आहे ते नाही का, आगे मोठं बा नाही का. हो, असं आता आपण जर म्हणलं बा मारला आम्हाला पोलीस लोकांना अंदरे नेऊन, तर म्हणून बा काऊन झालं कसं झालं असं झालं तसं झालं. लय फाटे फुट्टी ना मग. हो, त्यापेक्षा आम्ही जंगलातच होतो बा. हो, आगे मोठं असलं म्हणून आम्ही पळत आलो नाही का. म्हणजे आमचं सामान आहे तिथं साहेब ते घेऊन या. तेच म्हणलं ना मी. आता अशी जर रिकामा हातानं घरी गेलं तर बाय आता वापस पाठवते आपल्याला जंगलात नाही. मग माय गंज होता, माय हे होतं, माय थैली कुठं गेली सामान आणा. मग त्यापेक्षा म्हणा आगे मग मागं लागलं होतं बा. आम्ही पैसे सुटलो आणि आम्ही घराकडे आलो. हो, असं सांगा लागेल आपल्याला काही ना काही. येरी काही कोणाला माहित नाही, आपण पोलीस स्टेशनला होतो बा, आपल्याला उचललं बा. फक्त पांडे साहेब आणि ती आपले रावडी साहेब आणि त्याचा ती माणूस सांगळे साहेब, याच्या पळ्याला कोणत्या माणसाला चौथ्याला माहिती नाही. हो ना, आपण शिवलाल भाऊ मी काय म्हणतो, आपली गोष्ट सोडा ना. हो, आपल्याला हे बा मारलं ते चालते. पण कधी लाभायची समजा आता मुंगशीराम भाऊ किती आता समजा मानापानाचे लोक आहे. यायनं दणके खाल्ले हे जर माहीत पडलं लोकांना किती खराब वाटायची परिस्थिती आहे. काय तर तरी तर लय बरं झालं पेपरला टाकणार होते म्हणजे बातमी ते. हो, पेपरला ते योगायोगानं कोणातरी पत्ता दिला तर कोण होय पत्ता देणार काय सांगा. त्याचा तर आपल्याला शुक्रिया मानला लागन. हो, त्यानं जर का पत्ता दिला नसता तर पेपरला बातमी आली असती. हो, देणके तर निरा उड्या मारत आला असता मुंगशीराम भाऊ तुमच्या इथं. मग तर कोली तर सापडलं असतं त्याले देण केले बाबा फोनावर फोन. काय झालं काय झालं काय झालं हो, पण जाऊ द्या आता झाकली मूठ सव्वा लाखाची आहे. जाऊ द्या, मारलं मारू द्या, काही करणं लागत निपटू द्या, जाऊ द्या तिकडे. आता तुम्ही ऐकून नाही राहिले, मी सांगतो ना तुम्हाला. आपल्याला हे समजा पकडून नेलं का नाही, आपण तर खरंच सांगायला पाहिजे. बबनराव म्हणे आपण जे आहे ते खरं खरं आपण लोकांना सांगू. कारण की आपला गुन्हा नसताना बा आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये नेलं मारलं. मानहानीचा दावा टाकू आपण लेखाचा. माझ्या तर असं म्हणणं आहे बा. नाही ना रे बा, राहू दे ना आता चुपचाप आहे तर राहू दे ना. काय तू आता नसतं उकरून काढू राहिला. जाऊ दे ना आता, झाकली मोठा आहे ना. मग मानहानीचा दावा नसतं तसं कुठं भानगडीत पडता राहते त्या. राहू दे म्हणलं, माहित नाही लोकायला काय का सांगून राहिला तू. मग म्हणूनच तुम्ही टाकून नाही राहिलो. आता तुम्ही म्हणता जाऊ द्या बा जाऊ द्या, माहित नाही कोणाला म्हणून. पण माहित झालं तर मी मानहानीचा दावा टाकतो. मग बाकी एवढं नक्की सांगतो तुम्हाला. चला आता निघता का मग, चला निघू झोको आराम आराम चालले जाऊ मग. चला मग चला. हो, पण म्हणलं ते मानहानीचा दावा किंवा टाकू नको म्हणलं बा. नसतं फालतू मागचं पुढचं बाहेर यायचं तू. हाय कसं झाकून तर राहू दे. चला आता घराकडे. बरं दादा म्हणलं, आज आता कसं रिपोर्ट वगैरे आले सगळे बरोबर नीलचे. हो, आता काही विषय नाही म्हणे. उद्या तुम्हाला सकाळी 11 वाजता सुट्टी देऊन देतो म्हणे. हो, असे म्हणत बा. आता आम्ही आलो भेटून डॉक्टर साहेबाले. तर म्हटलं मग आता कसं उद्या म्हटलं आता घरी जा आणि मी माझ्या घरी जातो म्हणलं आता. नाही मी काय म्हणतो, एक दिवस लेटही आपल्या सुट्टी झाली चालते. पण ते गुंपाबाई घर फिरू आहे का नाही. हो, ते गेली का म्हटलं. हो, ते दुसरी बुडी येणार होती ती आली का. आता ते तर काही माहित नाही बाबा, आता पंढरपूरवाले आले का नाही आले. हो, त्याच्यावर आहे आता ते. हो, ते बुढे आले की मग कसं दोघं जण येतील ते आणि मग हे चालले जाईल बाई. हो, गुंपाबाई घर फिरवे. तर म्हटलं मी फोन लावून पाहू का मग घरी. पुन्हा तेच तर म्हणलं, हे बुडी गेल्याशिवाय कसं घरी मला पाय नाही टाकू राहिला. पुन्हा काठीऊन राहिला अंगाला. असं वाटतं बा नसतं अजून काही नाही निघा. म्हणजे बाई कसं आहे, म्हणजे कोणतं एका काय शब्दावर भांडण करते बाई. म्हणून म्हणलं बा कसं आहे, पहिले ती तिकडच्या बुडी काही येते काय येते. त्याची माहिती काढा, नंतरच आपण इथून चालले जाऊ. दादा काही भ्या नाही लागत ना. आता इतकी दिवस तिने स्वयंपाक पाणी हे ते सगळं लय मदत केली त्या घरच्या बाईले. तुला काय वाटते. ते काही असो तिकडे, पण हेव्हा सांगतो मी, ते बुडी घरातून गेल्याशिवाय मी इथून सुट्टीच घेत नाही. हो, एक दिवसाचं बिल शिल्लक गेलेलं पुरलं, पण तेवढं माय वसूल होते नाही तर मग. हो, तर पहिले आता आपल्या जवळ फोन ला. हो, म्हणलं काय म्हणते काय नाही, आले का पंढरपूरवाले म्हणा. आणि ते बुडी काही येते म्हणा. पाहतो मग लावून फोन काय म्हणते तर. कशी काय आले तुम्ही अचानक. तुम्ही तर बाबा जंगलात होते ना. कोण मारलं का म्हणलं, काय जंगलात तिथे झालं का बाबा. तोंड जे सुजलेलं आहे तुमचं, काय म्हणलं काही समजून नाही राहिलं बाबा. ते काय सांगा राजा, आगी मो अरे बापा रे, मागच लागला आमच्या. हो ना, धुपट झालं आणि उठलो मग ते. हो ना, असं पैता घाण झालं ना आमची. हे पण मुंगशीरामध्ये मी पैतच सुटलो. हो, काय करता आता मी आणलं बा ते पोलीस आता नेव धरून का काही हो तिकडे. चला घराकडे. काहीच नाही ना, ते प्रकरण आपल्याविषयी नव्हतंच ते. हो, ते होतं लक्ष्मीच्या धाब्याच्या चोरीचं. हो, ते निपटलं सगळं आणि सगळं झालं. आम्ही फोनही करणार होतो तुम्हाला की बा चला येऊन जा सकाळी, काही वांधा नाही. हो ना, पण म्हणलं आता हे तुम्ही दसलं हे आता आगे मग हे कसंच काढू सुदेल तुम्ही. हे शिवल्या त्यानं धुपट केलं ना बा, त्याच्यानं हे उठलं हे आगी मो. हो, चला म्हणजे झाडू म्हणे आपण. मग काय पैता घाण झाली मग. आता ते काय लिसा लावला तिथं आता शिवल्या त्याचं काय काम होतं. तुम्ही जंगलात होते ते काय आलता मला तिथं. अरे काय निरा घोर केला ना त्या दिवशी पोलीस आहे ना. आपली इथं जाऊन त्याच्या इथं गेले म्हणते. मग शिवल्याला वाटे बा खाजोड्यानं रिपोर्ट दिला का. ते तिघही पळाले आपली धोपटी घेऊन. मग काय तर ती आमच्यासारखी बालविस्तारा घेऊन होते तिथं. मग काय तर मग आम्हाला दिसली ते. म्हणलं बा तुम्ही कसे काय. ते म्हणे असं झालं म्हणे बा, खाजोड्यानं पोलीस पाठवले. म्हणून मी म्हणलं बा आमचं तर काही नाही, आम्ही सहज आलो होतो. तर म्हणलं मग तिथंच आम्ही मस्त वडे भजी हे ते खाल्ले, काही विषय नाही आमचं, काही आम्ही त्याला सांगितलं नाही. असं झालं का ते पायसंड प्रकरण त्या धाब्याचं. हो, सांगा बा कठीणच काम आहे. बरं जाऊ दे आता, जे झालं ते झालं. हो, चला आता अंदर. अरे पण बाकी काही म्हणा, जे झालं ते चांगलं झालं ना. हो, म्हणजे सगळं चायच्या भतीच्याने केलं आणि यायला भरून आलो. म्हणजे 5 जणांनी इतका मार खाल्ला म्हणता तुम्ही. आता त्याने समजा सोडलं, पण अजून आले नाही ते गावांनी. म्हणजे आता लोक यायला होते माझ्याकडे.
अबे काय येणार आहे ते काय तोंड करून येणार का ते तसं आम्ही पोलीस स्टेशनला गेलो हे त्याला माहित नाही म्हणा. पांडे साहेबांनी मी काय सांगत नाही म्हणजे त्याला. तर त्याला तेव्हाच सुट्टी दिली ती. आम्ही ज्यावेळेस तिथं झाबरुले फोन केला का नाही आम्ही येऊ राहिलो बा तेव्हाच त्याला फोन केला पण तरी ते अजून गावात नाही आले. म्हणजे 100% जायची तोंड किंवा होबाळ सुजेल आहे समजा. लय मार खाल्ला ना मग काय तर हे बोट सुजलं ना पांडे साहेबाचं. सांगे ना बा निरा म्हणे पाटात यायच्या निरा लोखंडच झाल्या म्हणे मार खाऊ खाऊ. मग काय तर बज्जळ लोक आहेत म्हणे पाची बी. पण आता काय आता जाऊ द्या. आता समजा आम्हाला शांताराम भाऊ मी आणि समजा पांडे साहेब आणि बस एवढे जण लक्ष्मण समजा तुला माहीत आहे. आणि त्याला 5 जण आले याच्या पडेल कोणाला माहीत नाही समजा. त्याला कसं आता जाऊ द्या गुपित आहे गुपितच राहू द्या कोणाला काही सांगू नाही. जाऊ द्या काय करावं लागते. जाऊ द्या तिकडे जाऊ द्या खाऊ द्या. मार तसा पाहिजे होता त्याला एरी त्याच रंगाचे आहेत ते. मग काय हो इकून नाही तिकून कुकून ना कुकून मार भेटला म्हणजे कसं बऱ्याच जणांना बरं वाटते. जाऊ द्या तिकडे जाऊ द्या त्याचा विषय पण करा पुरते. पण ते का नाही लगाय थोडक्यात वाचले जरासं त्याची पेपर बातमी यायला पाहिजे होती. मग जरा कसं मजा आली असती. ही बातमी आधीच ते यायनं कट करून टाकली. हा पण हे पत्ता देणाऱ्यानं बातच दिला ना आधी. पेपर येलोय बातमी यायच्या आधी त्यानं पोहोचलाय ना ती तिथं. मग निरोपही दिला आणि बक्षिसासाठी आता फोनही करून राहिला म्हणते पांडे साहेबाले. पण अजून तर काही बक्षीस दिलं नाही. आता आपल्याला 5-5 हजार रुपये लक्ष्मणराव द्यावं लागते. आणि काय 10,000 ते देतील. असं 21,000 रुपये आपल्याला ऍडजस्टमेंट करून ते पांडे साहेबाला द्या लागन बा. देऊ ना फोन आला की देऊ ना. आता ते बक्षीसवाला आता ते करा त्यावेळेस मग देऊन देऊ. हो तसं का आपल्याला फोन पे मारले जाय तिकडे. पण लगेच असं कोण म्हणलं नाही हो ना हाय पण शातीरच म्हणलं लागन ते नाही का. त्यानं म्हणजे कोणाला पताही लागू दिला नाही. आपल्यापासून ऐकलं बी तिकडे पोलीस स्टेशनला फोनही लावला आणि यायलाही उचललं. म्हणजे सगळा कार्यक्रम पार झाला ना. त्यांना 21 गेले तरी चालते. मग काय आपले 5-5 गेले का नाही पण आपला फायदा झाला ना तेवढा. मग जाऊ दे ते बक्षीस घेणार 5 बसून काय करायला लागते आपल्या काय करायला लागते त्याचं कोणी असो. द्या जे झालं ते निपटलं ना आता. हो विषय कसा पेपर जर आला असता तर फालतू गंभीर झाला असता ते. आता समजा मारतीचे सासरे बुवा आहे तिथपर्यंत माहिती गेली असती. सगळ्या सोयऱ्या धाऱ्यात किंमत कमी होती माणसाची. पण झालं बरं झालं चांगलं झालं ते. बातमी आली नाही आणि त्याला मारलं तेही लोकांना माहित नाही झाला. आपल्यासारख्यालाच माहित आहे समजा. जास्त काही लोकांना तुम्ही सांगू नका. झुंबर भाऊ विशेष म्हणजे करून आपण हे बा कोणाला सांगत आपण सांगून नाही राहिला. आता दिवसभर आता आपल्यापर्यंत विषय काढला. हो आता लोक आम्हाला माहित होतं. आता मी तुम्हाला सांगितलं पण आता तुम्ही पुढे पुढे जाऊ नका. 6 लोकांच्या पळ्यात 7व्या लोकांना माहित पडू देऊ नका की बा हे पोलीस स्टेशनला गेले ते मार खाऊन आलेले आहे. फक्त हे आपल्या 6 जणात राहायला पाहिजे. फक्त एवढं ठेवा तुम्ही. अरे नाही ना सांगत आहे ना आता तुम्हाला काय वाटलं झालं ना आता विषय बघ इथून बघ आसपासून बोलणार नाही विषय समाप्त विषय. हे जाऊ द्या. तर मी काय म्हणतो आपलं लायने पाटील आपलं हे नाही आलेत म्हणलं होतं तुमचे बाबा माया आबाजी हे ते पंढरपूरवाले काही येऊन राहिले ते आता. अरे बा हे बा सगळे आलेत ना पंढरपूरवाले. पण हे इतके रमत गमत येऊन राहिले सांगतो तुम्हाला. नागझरीला थांबले म्हणते एक दिवस ते. तिथं मुक्काम केला संत गोमाजी महाराजच्या संस्थानचे तिथं. तिथून मग वाळेगावला आले म्हणते. वाळेगावला आपला जानीपुट्याची तिथं मावंद आहे म्हणते उद्या शनिवारचं. मावंद खाऊन आता रविवारी मामा लुटरेच्या घरी जाणार आहे म्हणते ते. आता मामा लुटरे म्हणते की नाही मा घरीच चला. आता तिथं ते रविवारचं मावंद करून सोमवारी येतील ते असा अंदाज दिसून राहिला बा त्याचा. मला तर वाटतं शेल्यावर जाते का नाही काय सांगा म्हणलं काय होते काय नाही यायचा. ही पितर लोक संग होते 2. पण बरं जमलं मध्ये ना आता. हो येऊ दे आता काय त्याच्या मनाने येऊ दे आता. पण मग काय आता त्याला आपण काय म्हणा येऊ द्या ना येणार म्हणा काय अडचण आहे आपल्याला नाही का. पण ते आल्यावर मस्त जंक्शन मावंद करून टाकू जाय तिकडे. हो ना पण माय इकडे खायचे वांदे आहेत ना. मी आणलं लवकर आले असते तर 3 दिवस निपले असले. माया कसे मावंद असते यायच्या घरी. मोठे पाटलाचे एक दिवस झाबरूच्या इथं आणि एक दिवस समजा आपलं याच्या इथं देवलालच्या. पण आता ते काही येते काय सांगा आता सोमवार म्हणतात. बाई पुढे इथं अटकून पडली तिथं. हो ना काय करावं आता काही येते तिथं. बोल मग काय म्हणतं काय काही होती सुट्टी गिट्टी. सुट्टी झाली भाले उद्या सुट्टी होऊन राहिली तर म्हणलं ते पंढरपूरचे आले का म्हणलं. शेवंतापुडी काही येते इथं. गुंपापुडीले हे ते आता तिकडे पाठवून द्यावं लागते ना आता रामपूरले. आता सोमवार येईल वाटते बा. आता अंदाज तर दिसून राहिला त्याचा. हो उद्या कसं आहे तिकडे ते वाळेगावला आहे तर नंतर मामा लुटरीची तर मावंद आहे म्हणते. रविवारचं सोमवारी मग येतील म्हणते वा. मंगळवार पकडून घर मंगळवार. बाबा सोमवारी येते गावात नाही असं हो का. बरं ठीक आहे मग मंगळवार बुधवारपर्यंत तरी पाठवून द्या बाबा. ठीक आहे राहतो मी तिथपर्यंत तोपर्यंत. तिथं तुमच्या स्वयंपाकात बरं आहे. काय बरं आहे आता. मग काय सकाळी बेसन संध्याकाळी खिचडी. हो बरोबर आहे चांगला आहे. हो काही वांधा नाही ये तू आराम म्हणे काही वांधा नाही. चल म्हणलं कशा ऐकलं सगळं. चल म्हणलं चल. हो कोण आपल्या माग होती समजलं ना आता. चल शिवलाल भाऊच्या घराकडून येऊ जाऊ चल. अरे बापरे शिवलाल भाऊ लय झालं ना हे हो बा तुमचं. पुलं सुधलं ना बा हे. ना मग आता काय हे एवढं काय त्याचं. आता हे आगी मग म्हटल्यावर कसं सुस्तेच ते. एक रात्र असं 12 घंटे तरी त्याचा इलाज नाही. काही लावा तिकडे ते आता सुजन कमी होईन आता उद्या किती. तर मला सगळं माहित आहे ना कोणा मारलं काय नेलं. हो पोलीस आहे ना मारलं म्हणून माहिती आहे मला. पण आता मी कसं काय म्हणू. नाही तसं नाही म्हणा पण मला वाटलं असं मारल्यासारखं दिसते ते. पण जाऊ द्या मग आगी मग असं ते नाही का. पण नाही म्हणलं शिवलाल भाऊ मग ते विषयात आपलं ते राहिलंच ना आपलं ते. म्हणलं तुमची मावस बहीणची ते मावस बहीणची बहीण आहे म्हणता. मग ते उंची बरोबर येईल का आपली. मग समजा कमी जास्त होईल का कसं काय होईल. उंचीनं तर नाही होकर ना. मग तर कास करा हे लस पकवते वाटते बा मला. आता दिवाळी लोक तर मला काही खरं नाही दिसत मला. अरे आतापासून नको विषय काढणार ते. आता सगळे तिथा बंद आहे सगळं बंद आहे. तू काय आता ते विषय मिळून राहिला ते. सांगितलं ना मी तुला एकच गोष्ट दादा नसते काढली पाहिजे ना. मग त्यांना मग कसं पचारते ना ते भाजी कशी पचारते कोण पाहिली की. मग आता मी बरोबर लाईन दोरीत काम आहो. एखादा अजून दुसरं पोरगं जाऊन टपकाचं तिथं तू या गेम होऊन जा. मग थांब ना आता ते बरोबर माझ्या ध्यानात आहे ना ते. मी बोललो ना त्या विषयावर बोललो ना त्यासोबत.
अरे बाप काचीनाथ भाऊ तुमचंही सुचलं का बापा बाबा, तुम्हाला आगे मत असला नाही लय खतरनाक होतं का लागत काय म्हणतात आता, काय सांगा आता काय करता आता शिवलाल भाऊ सांगत असेल ना तुम्हाला कसं होतं ते आगे मत मग पैता घाण झालं नाही का पैत आलं ना सामान सोडून मग आमचं आम्हाला माहीत सगळा दोषी तूच आहे पण खरा दिले का मग काय तर ते गॅस सिलेंडर आणि ते शेगडी घेऊन गेला आम्ही बसलो त्या चुलीवर का धुपट करत सर म्हणलं वरचं झाडावरचं आगे मग उठलं मग काय तर आमचं आम्हाला माहीत अरे बापले म्हणजे आता सांगा आता तुम्हीच मला गॅस नाही लावला मग तुम्हीच मावाला नाव घालता काय द्या तुमच्या त्यानं माया किती खोल झाला इकडे मग गावात तुम्हाला माहिती का काय झालं तर काय झालं आता, काय झालं तर सिलेंडर आणलं काय झालं मग दिसला वाटतं बा, दिसला का तू? वा दिसलो नाही म्हणून तर झोल झाला मग काय तर ते लागायची आई आहे की नाही हो ते म्हणते वा चमत्कार झाला म्हणते हो त्याच्या खोपडीत नाही आता लोक तिथं जाऊन येते तिथं दर्शन करून येते त्या गॅसचं लय मोठं कधीच काम झालं बा तिथं आता काय म्हणते म्हणजे चमत्कार झाला म्हणते नाही असं चमत्कार कसा काय झाला म्हणते? अरे म्हणते 12 वाजता म्हणते सिलेंडर कुकर आणि ठेकडी गायब झाली ती 2 वाजता वापस आली हो मग कशी काय आली बा सगळ्याला विचारलं गावाला आले म्हणजे कोणा मध्यात केली का कोणच नाही केली म्हणते म्हणून आता मलाच माहित आहे सगळं काय तर हो मी काय सांगतो असं असं जाऊ दे ना मग होऊ दे ना हो फैलाव कर अजून, हो फैलाव कर काही विषय नाही जाऊ तिकडे. जाय तू आता हो जाय म्हणलं काही विषय नाही म्हणलं का रे म्हणलं आमचा पत्ता कोण दिला म्हणलं आहे का तुला माहित हो जरा आता मी ऐकल्या बातम्या शिवला हो तुला माहिती आहे का म्हणलं म्हणजे पत्ता म्हणजे काय मला माहित नाही बा काहीच आता मी काय आता चाललो आपण तुम्ही घरून आले मी आता बाहेर आलो. काय सांगा तुले पत्त्याचं जाऊ द्या बा हो तू जाय रे हो तू जाय म्हणलं आता हो तू थांबू नको सांगतो हो जाय तिथं इथं थांबू नको आमच्या महत्वाच्या गोष्टी जाय आता मला माहिती आहे ना हो ना मला 21,000 रुपये आणायला जास्त लागते ना आता आज नाही तर उद्या मला फोन नाही आला अजून मला हो बोला हो येतो मी येतो काय होतं काय विषय कोण दिला पत्ता काय म्हणतो तू? अरे बा या सगळ्यांना गेम करायला आपला मग हो हे जे आहे का प्रकरण आपल्या वाटतं कोणालाच माहित नाही का बा शांत्या आणि ते आपला देवदास आहे आणि अजून ते लक्ष आहे तिघं पोलीस स्टेशनमध्ये होते म्हणते आपण जेव्हा अंदर होते तेव्हा हो आपल्याला माहित नाही मग तरी ते त्याच्या भतीजेला आणायला गेले आणि त्याच्यानंतर त्याचं सामान गिमान सगळं आलं लक्षाच्या घरापाशी बसून आहे मस्त ही हा चालू आहे द्यायचं झुमऱ्यात म्हणते पेपरला यायला होतं म्हणते यायचं पेपरला हेच बातमी देऊन राहिले होते म्हणते मग बरं झालं ते बा ते कोण होतं पत्ता दिला म्हणते आपला हो त्याचे धन्यवाद मानला लागणार आपल्याला उलटे असं म्हणजे यानं पत्ता दिल्याच्या मग ती बातमी पेपरला आली नाही समजा आधीच माहित झालं. अरे बाबा त्याला आधीच माहिती झालं म्हणते त्या ज्यानं पत्ता दिला त्याने हो त्यानं तिकडे पोलीस स्टेशनला फोन केला की बा असं इथे इथं जंगलात आहे यायला उचला तर मग त्याला 21,000 भेटणार आहे म्हणते यायनं दिले म्हणते बक्षीस बी 10,000 रुपये दोघाचा आहे 11,000 पांडे साहेबाचा आहे मग काय इथपर्यंत त्याने आपल्या मागं हात धुवून आहेत ते मग झुमऱ्या गिमऱ्या सगळे असं म्हणजे यायला माहिती आहे समजा 5-6 जणांना नाही का हे आपलं जे आहे हे प्रकरण. बाबा मग काय तर तेच तर म्हणलं 7-8 नाही आता हे वाढत जातेच आता काही ना काही हे झुमऱ्या माहित नाही का मग सर इकडे तिथे प्रसार करून आता हे बरोबर आहे आता मग हे बा त्याच्या आधी आपल्यालाच करावं लागते काय करायचं ते हो काऊन की आता मी म्हणून यायले मानहानीचा दावा टाकू रे बा जमते ना आपलं बजेट आपली काही गलती नाही मार खाल्ला बा आपण शाह बनून आपण आता मानहानीचा दावा टाकू शकतो ना पण हे कंदील बुडा नाही म्हणते माहीत नाही कोणाला आता हे सरायला माहीत होत नाही का मग काय आता मारतेल जरासं खुसका लागन आपल्याला नाही का ना मारतेल म्हणून नाही फायदा तुम्ही देणकेले फोन लावा देणकेले हो त्याला उचकून द्या म्हणा असं असं झालं म्हणा काही माहित आहे का नाही हो फक्त नाव काय सांगू नका म्हणा माय हो म्हणजे मग देणके लावते मारतेले फोन जवायले का असं असं झालं का बा मग कसं मारते ते आपल्यापाशी हो द्या बा मानहानीचा दावा टाकू जमलं मग हो टेन्शनचं काम नाही एरी तरी माहीत होऊन राहिलं त्यापेक्षा आपणच माहीत करू ना मग याच्यातच किंमत आहे आपली नाही का जर आपण जर म्हणलं लपून ठेवलं तर उद्या आपल्या लोकांमध्ये यायनं मार खाल्ला रे त्यापेक्षा आपणच शाव बनवू आता ठीक आहे थांब आता देणकेला फोन लावून देतो कुसकून द्याले कर म्हणतो मारतेल फोन मग नाही का जाय तिकडे नो टेन्शन. हो ना काहीच नाही काही नाही आपलं नाव येऊन राहिला म्हणजे फालतू आपण काय लपून राहायचं कर फोन लगायचा हुद्दी वाद एक खेप शिवलाल डोकुटे नाही का रामपूरची आता काय म्हणते ते यायचं काय नवीन काय सांगा आता. हॅलो हां बोला शिवलालजी बोला. काय देणके साहेब राजा तुम्हाला भरून चालते का तुमचं तर नाव राजा म्हणलं हे बा सांगतो ना रोज निघते रोज हो मग काय मिरच्याची भाजी ते ती पण उतरायची खाल्ली होती ना आम्ही मारुतरावची इथं तुमच्या जवायची इथं पण तरीपासून हे बा म्हणलं भाजीच नाही असं म्हणजे चवच नाही येऊन राहिली हो कायच करावं म्हणलं लेकाचं भाजी होती देणके साहेबाच्या हातची मिरच्याची तेच म्हणलं ना मी तुम्ही तर लट्टावले होते हो मग तेच म्हणलं ना आपला हात कोणी पकडूच शकत नाही कारण की मिरच्याची भाजी म्हणलं की देणके स्पेशलच हो ना चांगलं चढला आता नाही का हो द्या आता आपटून हो ना ते तर आहेच म्हणा पण लेकाचं काय जरासं आलं कानावर काही जरा तुमच्या याचं हो युवायचं कानावर आलं का म्हणलं सांगितलं का ते नाही काही तुम्हाला आता काय केलं बाबा रे हो आता काय केलं म्हणलं अबाध गुन्हे आहे ते आता काही केलंच असं काय भांडणं गिंडणं केलेच वाटते अजून काही झाले का काही नाही भांडणाचं काहीच नाही केलं काहीच नाही त्यानं फक्त विनाकारण म्हणजे त्याला उचललं हो ते झाले कधी लाभच झाले मारलं यायले हो आता आम्ही होतो म्हणा त्याच्यात आम्हाला 2-2 थापडा मारल्या हो पण त्याला कसं वयाच्या मनानं जरा माणसाला खराब वाटून राहिलं हो म्हणून सांगितलं नसेल बहुतेक तुम्हाला हो विनाकारण मार बसला आम्हाला काही न करता समजा मी म्हणलं त्याला मानहानीचा दावा टाकून द्या बा असं तसं तर ते म्हणते नाही म्हणते बा जाऊ द्या काय मला तर काहीच समजून राहिलं काय तर मान हवीन काय म्हणजे नेमकं झालं काय मला काही समजतलं नाही काय झालं काय
काय झालं आम्ही काही नाही केला ते लक्ष्मणचा धाबा नाही का ते चोरी केलं त्याचं सामान हो चाच्या भतीच्या नावाचे चोर आहेत दोघं हो, सापडली ती आता अटकही झाली सामानही वापस आलं सगळं निरेपिरे झालं पण त्या प्रकरणामध्ये आम्हाला गोवलं गेलं हो आमच्यावर शक केला आणि आम्हाला उचललं आम्हाला मारलं म्हणजे काय आता आमचे तोंड फुटले तर आजच आलो आम्ही घरी तर म्हणलं मी आला सांगितलं असं तुम्हाला जवळ गिवायनं काही झालं असं तसं तुमचे ते दोन्ही बी जवळ आहेत ना मोठे मंदवे कामाला तिथं लक्ष्मणच्या इकडे हो आता ते बेरोजगारच होणार होते पण त्याने मी आला सांगितलं असं तुम्हाला काहीच नाही सांगितलं कोण मला चोरी झाली नाही झालं मला काय माहीत आहे याच्यात नाही भिंत आत्ता तर मला तुम्ही सांगितलं तेच माहीत पडलं असं म्हणजे मग मा युवायला मग काय लय दणकी बसली वाटते नाही हो लय बसले का सगळ्या त्यानंच मार खाल्ला मग काय तर आम्ही तरी समजा आता वयाच्या मनानं आम्हाला काही वाटत नाही हो पण त्याचं तर काय जरा म्हणजे तोंड म्हणजे असं लय सुचलं बा बरं सुचलं ना पाहिजेच ते नाही का आहेच ना ते हो इचकवानाचा हो ना पण ते कसं चांगलं नाही झालं ना आता पाय तुम्ही फोन लावून त्याला विचारतो जरा काय प्रकरण आहे तर बरोबर सविस्तर हो ठीक आहे जरा मला विचारायला लागेल ना हो नाही ती विचारपूसही नाही केली बा असंही आहे ना मग ते हे कळाय ना ते ठीक आहे मग ठेवतो मग मी ठेवा ना फक्त त्याला सांगा तुमच्या जवायले कसा दावा टाकून द्या म्हणा जमलं तर जमून जाते ना तेच म्हणलं हो ना सांगतो ना मी मला काय सांगायचं समजते ना मलाही समजते ना तेवढं हो ठीक आहे ठेवा तुम्ही आता ठेवा जमला तर नाही का पेट्टी चांगला होता बस टेन्शन नाही राहिला आता बरं ठीक आहे फक्त म्हणलं कसं माय काही नाव सांगू नका म्हणलं हो शिवलालनं फोन केला बा असं तसं म्हणजे कसं बरोबर आहे ना पुढच्या माणसाला पडलं बा माहीत इकून तिकून बरं झालं ठीक आहे ठेवतो मग कुठं नाही ना कुठं काय बोलणार हो मी आगे हे पण ढसलं म्हणून माय हे तोंड सुजलं मग कंदील बुड्याचंही सुजलं ना मग माय आहे का एकट्याचं आणि ते हेही दिसले होते आम्हाला काशीनाथ बबन हेही जंगलात आले होते त्याचेही सुजले तर मग विचारा ना त्याला बी ना आपण काही गरजच नव्हती ना आगे मग झाडणं हिन ती काय उचापती कामं करायची आपल्या जंगलात गेल्यावर आता खाले प्याले होतं मग आता तुम्हाला आता फोन करणारच होतो आम्ही मग काय या हे आपल्याविषयी काही प्रकरण नाही लक्ष म्हणजे दाब्याचं प्रकरण होतं ते चालले आपले पोहून म्हणलं विचार नाही पूस नाही कायच्यासाठी आले पोलिस काही नाही चालले आपल्या जंगलात ना पण कोणाला का पुढचं सपन दिसत असते का असं आहे म्हणून पोलिस काय आले म्हणून आपल्या मनात चोराच्या मनात चालणं आपण आहे घबाड दाबेल आपल्याला वाटते बा त्याला झाले का जाऊ द्या आता बरं मी काय म्हणतो मग ते आम्ही सामान भांडे कोणते दिले ते गंज होता माझ्या अन्नातला ते सामान कुठे आहे म्हणलं ते आणलं का नाही ते तर दिसून नाही राहिलं काही तसे झाले पळत तुम्ही आता इतक्या माशा मागं लागल्यावर आता माणूस का ते का भांडे पाहत बसणार आहे का जाऊन आणू आता ते मारतील पाठवून देईन मी घेऊन येतो मारती मी सांगतो कुठं आहे का आहेत ती बापा हरवता वाटते बाबा सामान तुम्ही मारतील लवकर उद्या सकाळी पाठवून द्या हो जातोय मी काही टेन्शन नाही आणता येते हो पाहता येते आता तुम्ही ते काही मलम गेलं माझं पाय तुम्ही काय लावता येते काय नाही मेडिकलातून घेऊन येतो ते आता कोणाचा फोन आला काय माहित आता तुझ्या बाबाचा राणी फोन आता काय म्हणते काय माहित बोला मामाजी बोला राम काय म्हणते जवळ बा पेरणं पाणी हे ते साधलं सगळं मग काही अडचण नाही अरे मस्त बिलकुल आहे बा ट्रॅक्टरनं डवरे मारणं सुरू आहे तर काहीच विषय नाही हो एक नंबर बिलकुल पिकं असे जमले ना टेन्शन नाही हो का असं हो ना आज पडली होती बा उगाड जराशी आज तरी काही ना काही निंदायला चान्स भेटला नाही ते बा वावरात पाय नाही जाय आता काय करा बरं नाही जवळ बा काय थोडंसं म्हणलं कानावर आलं होतं काय खरी गोष्ट आहे का ते आता काय माहित पडलं आता काय झालं बा काही तर नाही झालं आमच्या घरी कहून काय म्हणता काय करा आता अरे मग हे पा तुम्हाला वाटत असेल माहीत नाही बस साऱ्या जनतेला माहीत असते आणि घरच्यालाच माहीत नसते म्हणलं काय बाबाचं काय कुठं म्हणजे पोलीस स्टेशनला जमा होते म्हणते रातभर असं काहीतरी हो काय मारलं म्हणते असं तसं काय जरा म्हणजे जरा सूजगीज आली म्हणते हो चेहऱ्यावर लोक म्हणा ना बा अरे कोण होय ते सांगणार कोण होय कोण म्हणलं कोण फोन केला तुम्हाला ते कोणी सांगू म्हणा पण ते कसं कानावर आलं मी म्हटलं चला बा राणीची भेट होती मग येत आलं असतं भेटील त्याची बी कसं काय म्हणलं बरी आहे का तब्येत आता अरे काय तुम्ही काही आपलं कोणाचं ऐकता अरे त्याला माशा डसल्या मला आगे मोठं असलं म्हणून चेहरा सुजलेला आहे मग काय तर कोण होईल का सांगणार काही आपल्या लोक काय एकच दोन लावतात बा कायच करा आता जाऊ द्या तर सांगत नाही पण नाही का हे पा जाऊ द्या ते पण मी काय म्हणतो मारलं असेल तर विनाकारण मारलं म्हणते त्याला असंही समजलं म्हणले ते काय लक्ष्मणच्या धाब्यात चोरी झाली म्हणते आणि याच्यावर नाव आलं म्हणते बा यायला जेला टाकलं होतं म्हणते बाप्पा काय 5 जण होते कंदील आबूजी ते सरेलेच मारलं म्हणते असं ऐक नाही थाय बा माया पण हो युवा बा सांगणारा कोण आहे म्हणलं ते रामराव युवा बा काय म्हणते बरी आहे ना तब्येतीला काय झालं एक माशी डसली मला फक्त मग काय कोण होते सांगणार आले का कोणता लक्ष्मणचा धाबा आणि काय आमचं काय त्याच्यात नाही काही आपलं बोलणं काही आपलं काही ऐकणं लोक म्हणलं अफवा पसरून राहिले काही बी आता शिवलाल टोकुटरेच्या काय अफवा पसरवते वाटते असं हो का मला तर बाबा फोन करून सांगितलं त्यानं पुढच्यानं नाही काही नाही असंच आहे आपलं माशी डसलेली आहे फक्त लोकांना दिसले असं केली अफवा असं आहे ते एकाची 2 लावत नाही माहीत आहेत आमची इथं असं बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही मला वाटलं बा खरी गोष्ट आहे का जाऊ द्या बरं झालं मग काय म्हणते राणी काय बरी आहे तब्येत गिब्येत आहे का तिथंच हो बाबा चांगलं आहे म्हटलं ते काही तुम्ही ऐकलं ते खोटं आहे म्हटलं सगळं काहीच नाही आलं ते खोट्या गोष्टी सर्व ठीक आहे हो ठेवा आता काही हरकत नाही
असं असं हो का? नाही नाही, हो ना आहे ना, मला समजलं ना ते. फोन करणारा आगाऊच आहे ना जरासा, माहीत आहे ना मला ते. हो, अफवाच असली पाहिजे ते, काही हरकत नाही. हो ठीक आहे, ठेवतो मग. म्हटलं हे फोन आला हे खरी तर गोष्ट नाही ना, खोटं आहे का खरं आहे म्हणलं सांगा बाबा म्हणलं, नाही तर माशा माणसानं पोलीस स्टेशनला होते का तुम्ही रातभर? काय शेवटी असं आहे, पाय आता लोक अफवा, आता शेवटी तुम्हाला त्याचं खरं वाटून राहिलं. त्या कंदील बुड्याला विचार, ते शिवलालच्या घरी जाय, त्याला म्हणा काय झालं बा मावर, काय आता तुम्ही विश्वास नाही तर त्याला विचारा जा. विचारच लागेल शिवलाल बोल नाही का? हो ना, काय नेमकं झालं काय समजायला मार्ग नाही. बरं ठीक आहे ना, काही हरकत नाही, करा तुम्ही आराम. मी गोळी घेऊन येतो मेडिकलातून, येतो मग. हो ठीक आहे. बोल ना मारती, काय म्हणते रे बा? हॅलो, हां भानू, अरे काय ते बाबा आले का घरी? हो, काय तोंड घे सुजलेलं दिसते का म्हणलं तुला काही? काय मारल्यासारखं वाटू राहिलं का? आगे मोठं असलं काही समजलं का तुला? दिशे बा असं सुजल्यासारखं पण असं वाटतं मारलं का काय काय आगे मोठं असलं असं म्हणे बाबा. हे बा तेच म्हणलं, मला नाही समजून राहिलं. काही काही लोकांना बा माझ्या सासरे बाबाचा फोन आलता, म्हणे बा कोण मारलं म्हणे, पोलीस स्टेशनले जमा होते बा, असं तसं अबो आहे बा काहीतरी अंदरून. तर म्हणलं काय आहे नेमकं, शिवलाल भोले माहीत असेल ते. ते होते म्हणते संघ, त्याच्यात काही मारामाऱ्या नसून झाल्या, काही जमा तर नसेल पोलीस स्टेशनले. हो ना, मग मी तेच म्हणाल इतकं कसं काय आगे मोठं असं दिसते नाही का? हो ना. बरं ये बरं तू शिवलाल भोजी ये, मी येतो तिथं. काय आहे तर खरं काय जंगलात काय झालं तर हो, येतो मी तिथं, ये तू. ये लवकर ये लवकर ये. नाही नाही शिवलाल भाऊ, तुम्ही आम्हाला बा शपथ घेऊन सांगा की बा खरं खरं काय झालं तर काय नेमकं. म्हणजे मार खाल्ला आहे ना का आगे मोठं असलं? नेमकं खरं सांगा बा. काय मारते आता आम्हाला त्या बा खोटं बोलावं नाही वाटत आता. हो, पण आता शेवटी आम्ही खोटं बोललो, आमच्या घरच्याला आम्ही तेच सांगितलं आगे मोठं असलं बा. पण खरी गोष्ट सांगतो ना, कसं आहे आमच्यासारख्याला काही नाही मार खाल्ला बा, काही नाही. तुझ्या बुड्यानं मार खाल्ला, भानूच्या बुड्यानं मार खाल्ला, पोलीस स्टेशनला जमा केलं, खोट्या आरोपात आम्हाला अटक झाली. पण मी म्हणलं मी तुमच्या बाबाला की बा मानहानीचा दावा टाकून देऊ आपण. तुमच्या बाबा म्हणे बा कोणाला माहिती नाही, काय रे विनाकारण जास्त माहीत करता, जाऊ दे आता मिटून टाकू. असं म्हणजे खरी गोष्ट आहे समजा नाही का? म्हणजे रातच्यानं उचललं होतं वाटते तुम्हाला. ते काय तर हे देत नाही शांतारा म्हणलं लक्ष आहे. मग काय यायनं खोटा आरोप घेतला होता आमच्यावर. हो, किंवा यायनंच चोरी केलेली आहे धाब्यातनी, पाय सांगते त्याच्या भतीजानं केली म्हणून पोलिसाचा शेक आमच्यावर आला, आम्हाला उचललं, आम्हाला मारलं. शेवटी निकाल तिकडला लागला. मग आता शेवटी आम्ही म्हटलं त्या बुड्याले आम्हाला मारलं तर काही नाही, पण तुमची किंमत किती आहे बा? बरं झालं पेपरला बातमी टाकली तुम्ही यायनं, पण ती वाचली, ती आली नाही बातमी. मग काय तर कोणतरी अगोदरच पत्ता दिला, विषय मोडला. म्हणून म्हणलं जरासं मानहानीचं पाय तू. हो, कसं मागं हटायचं नाही आपल्याला. असं आहे ते नाही. म्हणजे मग आता काय आपल्याला काय दावा टाकायचा नाही का, असं म्हणतो तुम्ही? पाय बा आता शेवटी तू इच्छा काय आहे तर. हो, पण कसं आहे एवढा मोठा म्हणजे मानहानी झाली, हो काही ना काहीतरी आपल्याला करावंच लागेल का नाही? दे दावा टाकून काही हेच नाही. होईनच काही ना काही फायदा त्याचा आपल्याला. हे बा शिवलाल भाऊ, ते विषय काही सांगू नका आता. दावा फावाचं काही आपण करत नाही रे बा. भाण्या कुठं बसतं? नाही बा, आपण ते पैसे नाही घालत त्याच्यात, नाही जाऊ देते ते विषय नाही. बा मारती आपल्याला टाकायचं नाही दावा. जे झालं ते झालं माहिती होऊ द्या. हो, जाऊ दे तिकडे. लेकाचं खास करा अबे, टाका ना लेका. खरं सांगतो ना तुम्हाला, मारते आहे बा, लय लेका मारलं बे. टाका तुम्ही दावा, टाकाच. नाही हे बा शिवलाल भाऊ, ते सोडून सांगा बा, दुसरं सांगा काही बी, पण ते नाही करत आम्ही. त्याच्या मागं आम्ही लागत नाही. बरं तर मग नाही म्हणतं नाही का? बरं मग एक करतं काम तू. हो, म्हणजे बदला तर घ्यायचा आहे आपल्याला. हो, आम्हाला जे मारलं का नाही, हो त्याचा आम्ही बदला घेतल्याशिवाय राहत नाही. हो, कारण की देवदास सनसनीनं लय प्रकरण उचललं. सगळीकडे वार्ता चर्चा केली त्यानं. तर आता त्याची जे चमत्कार घडला म्हणते त्या खोपडीत नाही, त्या चमत्कारात आता आम्ही कसं काय करतो पाहतो आता. म्हणजे हो, ते चमत्कार झाला ना त्याचा बा. काय झाला म्हणते बा, गॅस आला, गॅस गेला, काय आहे ते प्रकरण नाही. ते आपलं संत्या नाही का, संत्याजवळ आम्हीच दिलं ते. हो, गॅस सिलेंडर ते वापस मॅडम बा, कुठं भानगड करता, त्यानं आणून ठेवला आहे ते. मग चमत्कार नाही, काही नाही, काहीच नाही. हो, पण आपल्याला त्याचं कसं संधीचं सोनं करायचं आहे. देवी असले कसं चांगले दणके बसले पाहिजे. आम्हाला दणके खायला लावले त्यानं अंदर. हो, याले दणके खायला लावायचे आपल्याला आता. हो, अशी रणनीती आखून राहिलो आम्ही आता. असं म्हणजे तुम्ही ते गॅस सिलेंडर नेलं होतं, डबल संत्याजवळ वापस पाठवलं नाही, ते तिथं आलं. हो, असं झालं का ते? तरी काय तर आम्हीच उचललं होतं रातच्यान ते. मग सकाळी जायचं जोडतीन त्याला आम्ही बड्डावर आलं ते आपलं हे तर संती आहे. मग काय तर फक्त आता तुमच्या बुड्याला माहित आहे ना, आम्हाला ते संत्याले, आणि आता तुम्हाला माहित झालं. बस याच्या वेळेला कोणालाच माहित नाही, काही चमत्कार नाही, काहीच नाही. पण मग आता काय करायचं? आता एक काम करावं लागते तुम्हाला. हो, हे कसा चमत्कार अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. हो, वार्ता कशी जरा हवेसारखी पसरावं लागते तुम्हाला. एक खेप डबल अजून सिलेंडर उचला, डबल तिथं आणून ठेवा. म्हणजे चमत्कार डबल झाला बा, असं तुम्हाला काहीतरी कारनामा करावं लागं. म्हणजे मग यायला सांग तुम्ही काय असते तर पुढे काय करावं लागते. चमत्कार आणि हे ते ढोंगदारी हे ते सगळे बिलकुल देवदाच्या गळ्यातच जाण तुम्ही. असं आहे का ते? म्हणजे बा अंधश्रद्धा पसरू राहिले असं तसं नाही का? बरं ठीक आहे ना. मग आता कसं आपल्याला जर आता बुड्याला जर अंदर जर त्यानं मार खाल्ला लावला, यायला खाल्ला लावतोच मी आता. हो, भाण्यान मी आता कसं तयारच आहे बिलकुल. तेवढं काम करा तुम्ही फक्त, बस बाकी तर मी सांभाळतो मग सगळं. फक्त तुम्ही सिलेंडर आणि शेगडी आज रातच्यानं गायब करा आणि सकाळी नेऊन ठेवा. हो, झालं पुढचं मी पाहतो मग. झालं कामच झालं. आता उद्या बा चमत्कारच चमत्कार. हो, विशेष नाही.